राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर असताना काही दिव्यांग बांधवांनी त्यांना निवेदन देत दिव्यांगांना 2% राजकीय आरक्षण मिळावं अशी मागणी केली। यावेळी पवार यांनी दिव्यांगांना राजकीय आरक्षण काय चाललंय यार, आम्ही काय आता खुरपणीला जायचं काय असं वक्तव्य केलं होतं। यावर विविध दिव्यांग संघटनांकडून संताप व्यक्त होतोय। आज कोल्हापुरातील शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार निदर्शनं करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी नामदार पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकीकडे दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला वेळ नाही आणि दुसरीकडे दिव्यांगांना नाउमेद करणारी भाषा वापरली जात असल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। दिव्यांग बांधवांच्या प्रशासनाने अपमान केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगाच्या बाबतीत एक अपशब्द वापरून आम्ही कुठं भांगलाय जायचं काय दिव्यांगांना देऊन असा अपशब्द वापरून त्यांनी दिव्यांगांचा महाराष्ट्रातील तसेच कोल्हापूर शहरातील व जिल्ह्यातील घोर अपमान केलेला आहे। यासाठी आम्ही त्यांचा आज घटस्थापने दिवशीच शिवाजी चौकात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। या निदर्शनांमध्ये शिवसंग्राम संघटनेचे चंद्रकांत सावेकर, राजेंद्र झाड, उल्हास कचरे, किरण काळे, प्राची जाधव, दीपाली पाटील, राजेंद्र पाटील, समृद्धी माळी, ऐश्वर्या कापरे, आनंदी नलवडे, पल्लवी महाडिक, अनिल सोनुले आदींनी सहभाग घेतला।